नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. बघा, आता मी बरेचदा आहे ना तुम्हाला चरवली फाट्यावरचं एक्झिबिशन कसं चाललं आहे ना हे दाखवते ना. तर तिथे एक बुक स्टॉल पण लागलेलं आहे. एवढं सुंदर बुक स्टॉल आहे ना, खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला कितीही कोणतेही पुस्तक पाहिजे असेल तर मला वाटतं इथे सगळ्या प्रकारचे पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आहे ना, जे काही पुस्तक आहेत जुने, जे रियूजसाठी कामाला येतील, परत वाचण्यासाठी कामाला येतील, शैक्षणिक आणि आपल्या कॉफी शॉपमध्ये पण लागणारी पुस्तकं आहेत, ते अक्षरशः किलोवर पण भेटत आहेत इथे. कारण शिक्षणामध्ये आता सगळ्याला माहीत आहे की पुस्तकं खूप महाग झालेत. इतके महाग झालेत पुस्तकं की प्रत्येकाला परवडेलच असं नाही आहे, किंवा आपल्याला परत परत पुस्तकांची काही गरज पडू शकते. तरी इथे तुम्हाला पहा, ह्या असे ना खूप सारे पुस्तक चांगले आहेत. हिंदी म्हणजे भरपूर स्टॉक आहे. मी तुम्हाला हा सगळा स्टॉक आहे ना, हा किलोवरच्या पुस्तकांचा आहे. आणि ते लहान मुलांसाठी जे पुस्तक आपण बाहेर घेतो ना, ते सगळे पुस्तक असे किलोवरसाठी ठेवलेले आहेत, जे सगळ्यांना परवडावे, वाचता यावे आणि पुस्तकांचा लाभ हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा, ह्याच्यासाठी एवढं सुंदर एक्झिबिशनमध्ये इथे काम चालू असताना खूप काम चालू आहे. हे लहान मुलांसाठीच्या पण गोष्टी वगैरे सगळे आहेत. आणि जनरल नॉलेजमध्ये पण इथे ना तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही इथे चरवली फाट्यावर सध्या जे एक्झिबिशन आहे त्याला नक्की भेट द्या. कारण इतके सुंदर पुस्तके इथे की प्रत्येक प्रकारचे, ज्यांना वाचनाचा छंद आहे, अभ्यासाची आवड आहे. आता पुस्तकांशिवाय तर आपलं लाईफच नाही आहे हे माहिती आहे. कारण किती बिझी असलं तर माणूस थोडा वेळ तरी पुस्तकं वाचतंच. आता आपण इंटरनेटवर समजा यूट्यूब पाहतो, फेसबुक पाहतो आणि भरपूर काही इन्स्टा वगैरे आहे. पण जी वाचनाची गोडी असते, ती वाचनाची गोडी आहे ना आपल्या मनातून जात नाही खरं तर. कारण आपण वाचन करूनच आत्ता सगळेजण इथपर्यंत आलेलो आहोत. हे पहा, आपले अब्दुल कलाम आहे, जे खूप जणांचे असे आयकॉन असतील, ज्यांचे काही आयकॉन आहेत, त्यांच्यासाठी पण इथे सगळे पुस्तक अवेलेबल आहे. जीवनचरित्र आहेत, ग्रंथ आहेत. आणि वाचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं धनंजय कीर हे पुस्तक आहे ना खूप जणांनी वाचलेलं आहे मला वाटतं. कारण खूप जणांच्या तोंडाने मी ऐकलेलं आहे हे पुस्तक. आणि हे पुस्तक हे दाखवा जे सक्सेस झालेले आहेत माणसं, तर त्यांच्या लाईफवरचे पुस्तक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपल्या सगळ्यांच्या हृदयात बसलेले आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी पण अर्ध राहिले, ते पण मी कंप्लीट वाचणार आहे. कारण पुस्तक वाचायचा मला पण खूप छंद आहे. कारण मला आधी एवढा छंद नव्हता बरं का, पण मी 1-2 पुस्तकं असे सहज माझ्या वाचनामध्ये आले. आणि ते पुस्तक वाचत असताना त्याच्यामधलं एक आठवतं मला, काहीतरी ते पुस्तक होतं, नॉट विदाऊट माय डॉटर असं एक पुस्तक मी वाचलं. आणि त्या पुस्तक वाचण्यातून मला पुस्तक वाचायचा छंद लागला एक, की लाईफमध्ये खूप जणांच्या काही घडतं. आणि ते जे काही घडलेलं आहे, एक आत्ता पण एक फेमस झालं होतं काहीतरी, इच्छामरण पुस्तक फेमस झालं होतं. त्या पुस्तकामधून व्यथा मांडण्यात आल्या, ते पण मी वाचलं. आणि राईट हे पुस्तक मी वाचलं आहे. आणि हे पुस्तक एकदाच नाही बरं का, हे खूप वेळेस वाचलं आहे. हे पुस्तक ज्यांनी वाचलं आहे ना, नॉट विदाऊट माय डॉटर, तर हे पुस्तक ज्यांनी नाही वाचलं त्यांनी खरंच वाचा. आणि हे रिअल स्टोरीवर आहे. आणि ज्यावेळेस मी हे पुस्तक वाचलं तेव्हापासून मला पुस्तक वाचायचा छंद लागला आहे. आणि मला वाटतं प्रत्येकाने थोडा वेळ काढून आहे ना काही पुस्तकं वाचले पाहिजेत. कारण काय होतं, फक्त आपण फेसबुक हे ते सगळं एंटरटेनमेंट पाहतो, पण जर पुस्तक वाचलं तर आपल्या आयुष्यात पुस्तक हे खूप काही काम करतं. आणि जे लोक पण IAS झालेत ते कसे झालेत, किंवा त्यांनी त्याच्यासाठी स्ट्रगल काय केलेलं आहे, किती आपण उच्च पदावर पोहोचण्यासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही आहे, अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे. तर देवाचे पण पुस्तकं इथे आहेत. आणि हे पुस्तकं जर वाचले तर आपलं पण आयुष्य घडतं, हे सगळ्यालाच माहिती आहे. कारण आयुष्य घडवायचं असेल तर वाचन, हे सगळ्यांनी सांगितले, वाचाल तर वाचाल, हे सगळ्यालाच माहिती आहे. जर तुम्ही वाचन केलं तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेस होणार आहेत. कारण फक्त जनरल नॉलेज बाकीचं असून चालत नाही. आपल्या मनामध्ये काय आपण वाचन केलं पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आपले जे उच्च कोटीचे सगळे
होऊन गेलेले आहेत, मोठ्या मोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत. त्यांचं जीवनचरित्र जर वाचलं तर आपल्याला कळेल की आपल्याला काही ना काही मार्ग दिसेल. आणि खूप जणांना वाचायची आवड आहे. मी म्हणते खूप जणं वाचतात पुस्तक. सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी आहे ना काहीतरी असं कर्तृत्व ठेवून गेलेत की त्यांच्या नावाचे आज सगळे असे बुक्स आहेत. त्यांचं लाईफ आहे इथे. मी म्हणत नाही हे पुस्तक नुसते आहेत, हे त्या प्रत्येक जणांचं असं लाईफ आहे इथे. हे लाईफ त्यांनी स्वतःला कसं घडवलं आहे आणि आज ते हयात नाहीत तरी पण त्यांचे आदर्श हे सगळे आपल्यासमोर आहेत. कारण पुस्तक जर तुम्ही पाहायला गेले ना, तर नुसतं एक पुस्तक म्हणून कधीच पाहू नका. त्या पुस्तकाकडं नुसतं एक वाचन आणि पुस्तक हे कधीच पाहू नका, कारण ते त्याचं आयुष्य जगलेले आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंसुद्धा आयुष्य जे असेल, खडतर प्रवास आणि खडतर आयुष्य त्यांनी त्याच्यामधून मांडलेलं आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य कसं घडलं हे माहिती आहे. असं आपण प्रत्येक रोज ऐकतो, प्रत्येकांविषयी ऐकतो आणि ह्या पुस्तकांमध्ये सगळ्यांचं जीवनचरित्र आहे. तर आपल्याला नक्कीच कधीतरी वेळ भेटला लाईफमध्ये तर आपण असे पुस्तकं वाचले पाहिजेत. आणि एक सगळ्यात छान पुस्तक बघा माझ्याकडे आलेलं आहे. हे पुस्तक कुणी वाचलं आहे मला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि कुणाला कोणतं पुस्तक वाचायची आवड आहे हे सुद्धा मला कमेंट्समध्ये टाका, आपल्या यूट्यूबच्या, फेसबुकच्या. आणि तुमची सगळ्यांची आवड पण मला माहिती करायची अशी इच्छा आहे की तुम्हाला आवडतात कोणती पुस्तकं. कारण जर अशी पुस्तकं भेटले की जे पुस्तकं चांगले आहेत वाचण्यासाठी, हे जर तुम्ही मला सांगितलं हे पुस्तक चांगलं आहे तर मी नक्कीच ते पुस्तक वाचेल. आणि ह्याच्यामध्ये बघा उद्योजक कसे घडतात किंवा उद्योजक घडताना काय लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात, क्रिएट होतात, हे आहे इथे. मी म्हणते एक नाही आहे, तुम्हाला खजाना आहे, पुस्तकांचा खजाना आहे. ज्यांना पण पुस्तकांची आवड आहे वाचायची त्यांनी इथे चरवली फाट्यावर एक्झिबिशन आपलं चालू आहे सध्या. तर पहा आता मी तुम्हाला इथे एक दाखवते पुस्तक हॅबिट्स. आता मी तुमच्याकडे कॅमेरा बनवते काय तर तुमचं नाव सांगा. पंजाबराव बोदडे. पंजाबराव. तर ह्यांनी एक पुस्तक काढलेलं आहे. हे पुस्तक जास्त वाचनात येतं ना, वाचक जास्त आहे, जास्त वाचक आहे. मुलांना कसं हॅबिट लावायचं त्याचं पुस्तक आहे. मुलांना घडवायचं कसं, मुलांच्या आवडीनिवडी कशा पाळायच्या याच्यासाठी हे स्पेशली पुस्तक आहे. आणि हे पुस्तक वर्क करतात बरं का. आपण जर लाईफमध्ये तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तक हे लोक कोणतं पुस्तक वाचतात? जास्तीत जास्त मोटिवेशनलच वाचतात. म्हणजे कस्टमर असले मोटिवेशनल, जसं एडिसन झालं, एडिसन कसे घडले. दुसरं म्हणजे बरेच आहेत असे पुस्तकं, म्हणजे मार्क झुकरबर्ग. ओके. दुसरं मॅडम कमिशनर, मीरा बोरवणकरचं, म्हणजे अशी या प्रकारची पुस्तकं भरपूर लोक वाचतात. अच्छा. आणि खूप चांगलं काम आहे बरं का. तुम्ही हे जे काम करतायत ते खरंच चांगलं आहे. कारण पुस्तकांशिवाय आयुष्य नाही आहे कुणाचं. आणि कारण आपण शाळेत जरी गेलं तर आपली सुरुवातच पुस्तकांपासून होते. आईपासून जी सुरुवात झाली आहे ती इथे बघा ह्या अशा सगळ्या पुस्तकांपर्यंत येऊन पोचलेली आहे. आपली आवड निवड, अभ्यास ज्यांना शाळा आवडत पण नव्हती त्यांना सुद्धा आईशिवाय पर्यायच नव्हता. त्याच्यामुळे मी म्हणेल एकदा इथे भेट द्या. लहान मुलांसाठी पण इथे खूप सुंदर सगळे पुस्तकं आहेत. सगळं कलेक्शन छान आहे. आपल्या मुलांना घेऊन या, मुलांना दाखवा तुम्ही. एक्झिबिशन हे मुलांना दाखवा. म्हणजे काय, त्यांना लहान मुलांनी जर आत्ता हे पुस्तकं पाहिले तर ययाती हे पण खूप छान पुस्तक आहे. ययाती हे पुस्तक पण मी अर्ध वाचलं आहे. माझं थोडं वाचायचं राहिलं आहे पण मला वाचायचं आहे ययाती म्हणून. आणि अजून पण माझे काही 1-2 पुस्तकं फेवरेट आहे. मी त्यांना शोधणार आहे इथे आहेत का. कारण मला वाटतं आपण जर लहान मुलांनासुद्धा इथे घेऊन आलो तर आपण पुस्तकं पाहायला तर थोडासा वेळ ते टी व्हीतून मोबाईलमधून बाहेर येऊन असे पुस्तकं वाचनाचा त्यांना छंद लावा. आणि त्याच्यातूनच काय होईल की इतके जे मोठी व्यक्ती होऊन गेल्यात तर कुठे ना कुठे ह्यांचा प्रभाव, ह्या पुस्तकांचा प्रभाव आपल्या मुलांवर पडेल. तर त्याच्यामुळे आत्ता चालू आहे एक्झिबिशन, अजून 1 महिना तरी चालू आहे. तर चरवली फाट्यावर आहे. चरवली फाटा म्हणजे तुम्हाला माहीत असेल आळंदीच्या खूप जवळ आहे. आळंदीच्या जवळ हे एक्झिबिशन सध्या चालू आहे. तर तुम्ही नक्कीच या. आपल्या मुलांना घेऊन या, फॅमिली घेऊन या. आणि थोडा वेळ तरी पुस्तकं जर वाचले तुम्ही तर एक आवड लागून जाईल पुस्तकं वाचायची. आणि तुम्ही एक झालं की दुसरं झालं की तिसरं अशी पुस्तकं वाचताल है ना. तर नक्कीच या, नक्कीच भेट द्या. धन्यवाद.